श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. आज जर दुर्लक्ष करसाल तर आयुष्यभर रडसाल. स्वामी सांगतात, आयुष्यात भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते आणि आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते. धीराने यशाला जिंकता येते तर माणुसकीने माणसाला जिंकता येते. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाहीत ते आयुष्यात काहीही करू शकत नाहीत. वाया घालवलेला वेळ आपले भविष्य बिघडवत असतं. चलबिचल करणाऱ्या शेळीपेक्षा शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो. आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयाचे आहेत हे महत्त्वाचे असावे लागते. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचाच होतो. एकत्र आलं की सुरुवात होते, सोबत राहिलं की प्रगती होते आणि एकत्र काम केलं की लवकर यश मिळतं. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करता येईल, मात्र माणसाला कोणता रंग लावावा म्हणजे त्यातून त्याचा खरा माणूस करता येईल. स्वामी म्हणतात, आयुष्यात ज्या व्यक्तीजवळ समाधान, सहनशीलता आणि संयम असतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो. प्रत्येक प्रश्नांचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहून फक्त शांत राहणे. तुम्ही स्वामींना मानत असाल, त्यांच्यावर तुमचा विश्वास असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. कधीच कुणाला बेकाबू समजू नका, कारण व्यक्ती तेव्हा चलबिचल होतात जेव्हा त्यांच्या मनासारखं किंवा मनाविरुद्ध काहीतरी होतं. केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं मुळीच नाही, तर बरीच नाती ही अहंकाराने सुद्धा तुटली जातात. वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच. खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते. सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात. म्हणून बोला आणि चला. स्वामी म्हणतात, स्वतः कमवलेल्या पैशांनी एखादी वस्तू खरेदी करून बघा, तुमचे शोक आपोआप कमी होतील. स्वतः कमवलेल्या पैशांनी फक्त गरजा पूर्ण होतात, शोक नाही. कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका, कारण आज जे तुमच्याजवळ आहे उद्या ते नसूही शकते. कुणालाच कमी समजू नका, कारण वेळ अशी गोष्ट आहे जे कोळशालाही हिरा बनवू शकते. जास्त नशिबावर विश्वास नका ठेवू, कारण नशीब कधी धोका देईल याची खात्री देवसुद्धा घेत नाही. लोक आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झाला. नातं तेव्हाच जोडा जेव्हा समोरचा व्यक्ती जास्त करून प्रेमाने बोलेल, स्वार्थाने नाही. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते, म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्यात खूप आनंद जाईल, इतरांसाठी वेळ नसेल एवढे व्यस्त राहू नका आणि जेव्हा वेळ काढाल तेव्हा इतर नसतील याची काळजी घ्या. अशा लोकांना शोधा जे तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतील. आयुष्यात मी आहे ना, काळजी करू नको असं म्हणणारी एक तरी व्यक्ती असावी लागते. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही, मात्र गोष्टीला शक्य करता येते. फक्त विश्वास आपल्या आयुष्यात नाही तर मनात लागतो. आयुष्यात वेळेला महत्त्व द्या आणि तुम्हाला महत्त्व नाही तिथे थांबूसुद्धा नका. कडू असणं ही कडुलिंबाची चूक नाही, चूक तर आपल्या जिभेची आहे, जिला फक्त गोडच आवडते. स्तुती ऐकायची असेल तर संकटाला हरवावं लागते. काहीतरी चांगले करण्याची वाईट परिस्थितीमधून जावं लागते. अनेक वेळा आलेले अपयश एक वेळा यश येईल तेव्हा ते सगळे संपून टाकेल.
नशिबात नसलेली गोष्टसुद्धा मिळवता येते, फक्त मनगटात ती मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते. स्वामी म्हणतात, मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे लोक आयुष्यात छोट्या छोट्या चुका समजून विसरून जातात, म्हणून आयुष्य वाटेला लागते. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा. काय माहीत जीवनात कशाची गरज पडेल. जे तारुण्यातील दिवस झोपेत घालवतात त्यांचेच म्हातारपणातील दिवस खूप वाईट असतात. जीवनात वेळ कधीही महत्त्वाची असते, पण वेळेला बदलण्यासाठी प्रयत्न जास्त महत्त्वाचे असतात. माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले की त्याची वृत्ती आपोआप चांगली होते. काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात, कुणाला चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात. संदेशाला या एक लाईक करा, अनुभव येईल. जास्त विचार करत असाल तर आयुष्यात काहीच होणार नाही. कृती करा. आयुष्यात जेवढे तुम्ही जास्त प्रयत्न कराल तेवढ्या यशाच्या जवळ जाल. पुस्तकामधील धड्यापेक्षा आयुष्यातील दिलेले धडे जास्त लवकर समजतात. जेवढ्या उंच शिखरावर पोहोचला तेवढे सोबती कमी होतील. लहान तळ्यासारखे गोड राहा, तिथं सिंहसुद्धा खाली मान झाकवतो. पण समुद्रासारखे मोठे होऊ नका, जिथे कोणता जीव एक थेंबसुद्धा पाणी पित नसेल. जीवनात प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा असतो, कारण चांगले लोक साथ देतील तर वाईट लोक अनुभव देतील. सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे आणि त्याच्याचमुळे तुटतात. फक्त संघर्षाच्या काळातच एकटं राहावं लागतं, बाकी चांगल्या काळात सर्वच सोबत येतात. काही लोक आनंद मिळावं यासाठी प्रयत्न करतात, तर काही लोक समाधान मिळावं यासाठी. अपयश मिळाल्यानंतर कोणाला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही. उठा आणि पुन्हा तयारी करा, कधीही हार मानू नका. जीवनात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जोपर्यंत आपण चांगलं थांबत नाही तोपर्यंत आयुष्यात हळू वेगाने चालत आहे. तुमचे स्वप्न खूप मोठे आहे, ते पूर्ण करायचे असेल तर प्रयत्नही तेवढेच करावे लागतील. आयुष्यात तुम्ही ज्या गोष्टीची काळजी करत आहात त्याची आता करणं बंद करा, कारण त्या गोष्टी आता तुमच्यासाठी स्वतः होणार आहेत. विश्वास ठेवा, कारण विश्वासावर जग कायम आहे. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, मी पाठीशी आहे, तू काळजी कशाला करतो. तू भिवू नको, तुझ्या संकटात मी हात देईन. स्वामींवरती विश्वास असेल तर या संदेशाला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.